पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। फाल्गुनीचं बाळ कसं गेलं? फोनवर बोलणं सांग, काय काय झालंय? काय खरं खरं सांग, काय केलंयस? मी काय केलं? तू जीव घेतलास ना फाल्गुनीच्या बाळाचा? मी? कोण म्हणाल तुला? काही काय? बाळाचा जीव घेऊन मला काय मिळणार आहे? नेत्राच्या मनातलं वाचलंय मी, तू मारलंस बाळाला। मग आणि काय तिच्या मनात? हा, ते कळलंच असेल ना तुला? मीच मारलंय बाळाला। कधी कधी आयुष्यात आपण माणूस आहोत हे विसरून काही गोष्टी कराव्या लागतात। तूही आयुष्यात कठोर निर्णय घेतलेच असशील ना? घेतलेत ना, पण देवी आईचं वरदान हाच माझ्यावरचा अंकुश आहे, आणि म्हणून मी ना कधी माणुसकी नाही सोडली। मी माणसांसाठी काम करते, तुझ्यासारख्या राक्षसांसाठी नाही। पण तू का त्रास करून घेतेस? नको त्रास करून घेऊस, तू तुझं काम कर आणि मोकळी हो ना। किती त्रास झाला असेल फाल्गुनीला। एक आई आपल्या बाळासाठी किती स्वप्न बघते, आणि ती स्वप्न उराशी बाळगत त्या बाळाला 9 महिने पोटात वाढवते। तू त्या स्वप्नांसकट त्या बाळाला सुद्धा। मी नाही काम करणार तुझ्यासाठी। मला तुझे पैसेही नकोत, काही नकोय। त्या अधोक्षजला शोध आणि मला माझा ग्रंथ परत दे। अधोक्षजला शोधायला कशाला हवंय? हरवला नाहीये तो, मी त्याला लपायला सांगितलंय, आणि ग्रंथ पण मीच चोरायला सांगितला होता। काय करायचं? जायचंय घर सोडून? हा, पण माझं काम न करता जर घर सोडून निघून गेलीस तर ग्रंथ काही तुला मिळायचा नाही। मला माझा ग्रंथ परत दे। मग वाच माझ्या मनात काय आहे ते, बघ काही अंदाज येतोय का? रुपाली, मला ग्रंथ परत दे, नाहीतर काय करणार आहेस? जीव घेणार आहेस का माझा? जीव घेतलास तर मग ग्रंथ विसर असतो। हेच म्हणते मी, परिस्थिती माणसाला माणुसकी विसरायला लावते, राक्षस बनवते। आत्ताच काही वेळापूर्वी माणुसकीच्या गप्पा मारल्यास ना, बघ आता जागा झाला की नाही तुझ्यातला राक्षस? माझा जीव घ्यावासा वाटतोय ना? हेच म्हणायचंय मला। माणसाची महत्वाकांक्षा माणसाला काहीही करायला लावू शकते। तुला ग्रंथ हवाय आणि मला राजाध्यक्षांची अमाप संपत्ती। नेत्राचा काटा काढ, तुला जे हवंय ते तुला मिळेल, मला जे हवंय ते मला मिळेल। ज्या क्षणी तू नेत्राचा काटा काढशील त्या क्षणी तो ग्रंथ आणि 2 करोड रुपये तुझे। शांत हो, विचार कर, वेळ घे, पण वेळ हातातून निघून जाऊ देऊ नकोस, कळतं? हडला सोपं।
माझं ऐक तेजस, फाल्गुनीला काही दिवसांसाठी माहेरी पाठव. बाबा तुम्हालाही माहिती आहे ती नाही आहे. शिवाय तिला तिच्या घरापेक्षा इथे जास्त बरं वाटतं. आणि मला मान्य आहे, पण तू तिला समजाव ना, तिच्याशी बोल. हे बघ, तिने नाहीच ऐकलं तर मी बोलेन, नाहीतर नेत्राला सांग. पण आता फाल्गुनीला काही दिवसांसाठी माहेरी पाठव. तिने आता आपल्या घरात थांबणं योग्य नाहीये. योग्य नाही म्हणजे? भाऊ काय झालं, तुम्ही असं का बोलताय? इथे आपण सगळे आहोत तिच्या सपोर्टला. तिला धक्क्यातून बाहेर यायला जास्त मदत होईल ना. शिवाय नेत्रा आहे इथे. बघ, तिने लवकरात लवकर धक्क्यातून बाहेर यावं अशी माझीही इच्छा आहे. आणि म्हणूनच तुला सांगतो, तिला काही दिवसांसाठी माहेरी पाठव. जर का आता इथे थांबली तिला त्रास होऊ शकतो. कसला त्रास? कुठल्या गोष्टी? तुम्ही काय बोलताय? प्लीज बाबा तुम्ही नीट सांगाल का काय झालंय ते? ती परत आली, इंद्राणी परत आली. आणि कधी झालं हे सगळं? बाबा तिला घरात कसं काय येऊ दिलं? मी आत्ता जाऊन तिला घरातून तू नाही, पण तू आधी शांत हो, थांब. हे बघ, काय कसं कधी मलाही माहिती नाहीये, पण आता आई हट्टाला पेटली आहे. ती इंद्रणीला घराबाहेर जाऊ देणार नाही. आईचं असं म्हणणं आहे की आपल्या घरात जे काही वाईट चाललंय ह्याची जाणीव इंद्रणीला तिच्या घरात झाली आणि म्हणून ती वेळेला परत आली. तिला हे सगळं दैवी वाटतंय. काय करायचं त्या बाईचं, त्या रुपाली म्हात्रेचं? काय प्लॅनिंग केलंय बघा तिने. नेत्रा वॉज करेक्ट. म्हणजे लास्ट टाइम ती इंद्राणी घरातून निघून गेली होती ना, हा गेम प्लॅनचाच एक भाग होता त्या रुपाली म्हात्रेचा. नाही बाबा, यावेळी आपल्याला खूप अलर्ट राहावं लागणार आहे. नेत्राचं लक्ष आहेच तिच्यावरती, इंद्राणीवरती. पण तुला आता कळलं का मी काय म्हणतोय? फाल्गुनीला माहेरी पाठव. हे बघ, तिला मला आणखीन त्रास व्हायला नकोय. गॉट इट. तू आजच तिला पडव्याला सोडून ये, आणि हवं तर तूही तिच्याबरोबर थांब. नाही, मी तिला सोडतो माहेरी आणि लगेच येतो, कारण नेत्राच्या मदतीला राहावं लागेल. ती रुपाली म्हात्रे त्या इंद्राणीच्या मदतीने काय काय करून घेईल ना, आपल्याला अंदाज नाही. आपल्याला एकत्र राहणं गरजेचं आहे. काही झालं तरी त्रिनयना देवीचा ग्रंथ मला हवाय, आणि त्यासाठी त्या रुपाली नावाच्या राक्षसाची मला साथ द्यावी लागेल. पण दुसरा काही ऑप्शनच नाहीये. ग्रंथ मिळवायचा असेल तर इथे राहून रुपाली म्हणतेय तसंच करावं लागेल. कधी निघताय? अजूनही विचार करावा लागतोय? एवढं सगळं माहीत असून सुद्धा देवी तुम्हाला कधीच माफ नाही करणार. तुमच्या सगळ्या पापांची शिक्षा देवी आई स्वतः तुम्हाला देणार. करा, जे करायचे ते करा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, रुपाली बाई साहेबांना जे हवंय ते मी कधीच होऊ देणार नाही. या वेळेला साक्षात त्रिनयना देवी माझ्या पाठीशी उभी असेल, आणि देवी आई दुर्जनांचा नाश करते. बोला बा, कसे आहात तुम्ही? देवी आईच्या कृपेने सगळं बरं चाललंय बाळा. पण तू कशी आहेस? बरेच दिवस झाले फोन नाही केलास. राज्याध्यक्षांच्या घरी सगळं व्यवस्थित आहे ना? सगळं व्यवस्थित होतंय असं वाटतं, आणि मग अचानक काहीतरी घडतं आणि सगळं बिघडतं. आबा का ग, काय झालं? त्या रुपाली बाई साहेब. आबा राहू दे, तुम्ही सोडा हे सगळं. मला सांगा तुम्ही कसे आहात? आई कशी आहे? बरेच दिवस तिच्याशी बोलणं नाही झालं. आई सतत हेमेची आठवण काढत असते ग. हा, पण आता सावरती हळूहळू. जरा आईला फोन देता का? नाही ग बाळा, मी आता घरात नाहीये. आम्ही सगळे गावकरी पारावरती जमलो होतो, तिथून आता देवळात निघालोय. बरं, हरकत नाही, मी नंतर बोलते आईशी. पण काय झालं, सगळे पारावर का जमलेत? म्हणजे सगळं ठीक आहे ना? बाळा, देवी आईचा प्रगट दिन जवळ आलाय ना, त्यासंबंधी सगळं ठरवायचं होतं. हो खरं, म्हणजे यंदाही देवी आईच्या देवळात उत्सव असेल ना, आणि यज्ञही होईल. नाही ग बाळा, उत्सव यज्ञ
दोन्ही गोष्टी करायच्या नाहीत असं ठरलंय. का? ती कालपेटी देवळातनं चोरीला गेल्यापासून सगळेच गावकरी अस्वस्थ आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की कालपेटी देवळामध्ये नसताना जर आपण प्रगट दिन साजरा केला तर देवीची अवकृपा होईल. जोपर्यंत कालपेटी मिळत नाही तोपर्यंत आपण प्रगट दिन साजरा करायचा नाही असं म्हणतायत ते. आता तूच सांग बाळा, कसं समजवायचं त्यांना? बाळा, त्या कालपेटीच्या बाबतीत तुला काही कळलं का? नाही आबा, पण मी तुम्हाला सांगितलं होतं ना इंद्राणीताईंबद्दल. त्या ज्या देवी आईच्या भक्त आहेत त्या काही दिवस घरातून बाहेर गेल्या होत्या, पण आता परत आल्यात. आणि मला खात्री आहे तो ग्रंथ त्यांच्याकडेच आहे. हो हो बाळा, हो, तू म्हणाली होतीस. बाळा, तू काहीतरी कर ग. ती कालपेटी नाही, पण निदान तो ग्रंथ परत देवळामध्ये यायला हवा. देवीचा उत्सव, प्रगट दिन सोहळा, यज्ञ ही अनेक वर्षांपासून चालत आलेली परंपरा आहे ग. ती खंडित होईल असं वाटतंय. पण जर तो ग्रंथ पुन्हा देवळात आला तर आपल्याला प्रगट दिन साजरा करता येईल. मी स्वतः बोलेन गावकऱ्यांशी. मी नेहमी म्हणत असतो ना, जे देवी आईच्या मनामध्ये असतं तेच घडत असतं. आता हेच बघ ना, तो ग्रंथ ज्या बाईकडे आहे ती तुझ्या बरोबरच आहे. म्हणजेच काय, तू त्या ग्रंथापर्यंत पोचावीस आणि तो ग्रंथ पुन्हा देवळामध्ये यावा हीच देवी आईची इच्छा आहे, नाही का? नेत्रा, तूच तो ग्रंथ देवी आईच्या पायाशी आणून ठेवू शकतेस. नेत्रा, आजी, आजोबा जागे आहेत ना? नाही आई, झोपलेत पण उठतीलच एवढ्यात. बरं ठीक आहे, मी सूप घेऊन जाईन ना तेव्हा उठवते. त्यांची जेवणाच्या आधीची औषधं द्यायची आहेत ना? हो, पण अजून 5 मिनिटं आहेत, मी देते. बर. आई, मी देऊ का बाबांना औषध? नाही म्हणजे नेत्रा कामच करते ना, आणि आता अद्वैत शेखर येतील, त्यांचं चहा पाणी बघायला लागेल, धावपळ होते तिची, किती करणार बिचारी. आणि अगं केतकी पण नाही आहे का मदतीला? बिझी असेल ना ती. किती करशील तू? आणि तुझ्या या धावपळीत बाबांची औषधं वेळेत द्यायला हवीत ना, वेळ चुकायला नको उगाच. नाही चुकणार वेळ औषधांची. चुकायलाच नको. म्हणूनच विचारते आई, तुम्ही म्हणत असाल तर मी देते औषध. ठीक आहे, दे तू औषध. मी जरा यांना उठवते. बरं, इंद्राणी आता आपल्याकडे राहायला आली तेव्हा तिला काय हवं नको ते नीट बघ. हो आई, बोलते त्यांच्याशी मी. हा, त्या आल्या अचानक आणि कपडे सामान काहीच घेऊन आल्या नाहीत ना. उद्या त्यांच्या घरी जाऊन घेणार आहेत त्या. बर, मी उठवते यांना. का चाळी केलीस इंद्राणीकडे? मी असं केलंय, मी तसं केलंय. काय साध्य झालं? काहीच नाही. तुला काय वाटलं तू सगळं असं सांगितलंस तर इंद्राणी तुला साथ देईल? इंद्राणी माझ्या बाजूने आणि ती कायम माझ्या बाजूनेच राहणार. तुला वाटत असेल सगळ्यावर तुझी पकड बसलीये, पकड घट्ट होतीये, पण तुझ्या हातून सगळं निसटायला लागलंय आणि त्याची सुरुवात झाली आहे. म्हाताऱ्याला औषध देणार आहे मी, त्याच म्हाताऱ्याला ज्या म्हाताऱ्याला औषध देऊन मीच अधू केलं होतं.
आजी, मी देते औषध. साहेब, या वेळेला इंद्राणीताईंना या घरातून बाहेर काढणं सोपं नाहीये. रुपालीबाई साहेबांनी खूप विचारपूर्वक त्यांना या घरात आणलंय. हा, पण हेही तितकंच खरं आहे की जोपर्यंत इंद्राणीताई या घरात आहेत तोपर्यंत त्रिनयना देवीचा ग्रंथ आपण मिळवू शकतो. पण नक्की तो ग्रंथ तिच्याकडेच आहे? 100% साहेब, मला माहिती आहे तो ग्रंथ त्यांच्याकडेच आहे. मला तसं दिसलं होतं संकेतात. आणि काही करून आपल्याला ग्रंथ मिळायलाच हवा, कारण एकदा का तो ग्रंथ मिळाला ना तर बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला सापडतील. पण समजा ती ग्रंथ इथे घेऊन आली असेल तर? नाही नाही, मला खात्री आहे तो ग्रंथ त्यांच्या घरी असणार. पण तिचं घर शोधायचं कसं? म्हणजे तिचा पत्ता आपल्याला कोण देणार? त्या स्वतः. इंद्राणीताई उद्या त्यांच्या घरी जाणार आहेत त्यांचं सामान घेऊन यायला. आणि तो ग्रंथ इथे आणण्याची त्या चूक नाही करणार, कारण त्यांना माहिती आहे की तो ग्रंथ मला काहीही करून हवा आहे. आणि आम्ही एकाच खोलीत राहतो, त्यामुळे ग्रंथ त्या इथे आणणार नाही तेवढं नक्की आहे. तुझा प्लॅन काय आहे? त्यांच्या घरात शिरून तो ग्रंथ मिळवायचा. पण नेत्रा, असं कोणाच्या घरात? मला हे कसं शक्य आहे? इंद्राणी, इकडे ये. इकडे ये. तू इकडे ये. ऐक, हे बघ, शेखर आणि नेत्रा काहीतरी बोलतायत बाहेर. त्यांचं काहीतरी प्लॅनिंग सुरू आहे. तू ती सूर्यमुद्रा आधीपासून करून ठेव, म्हणजे नेत्रा आल्याला तिचं मन वाचता येईल. तुला कळेल आपल्याला काय प्लॅनिंग चाललंय ते. कसलं प्लॅनिंग? आता ते मला कसं कळणार? तुला मन वाचता येतं ना. मी बोलतीये तुझ्याशी काहीतरी. ऐकतेय मी. ऐकत नाहीयेस तू. ठोकळ्यासारखी बसून राहिलीयस. भल तिकडेच लक्ष आहे तुझं. हे बघ, तुला जर ग्रंथ हवा असेल ना तर मी सांगते तसं माझ्या मनासारखं मनापासून कर. आणि जर नको असेल तर निघून जा या घरातून. जा, जाऊन सांग सगळ्यांना. सगळ्यांसमोर माझं पितळ उघडं पाड. काही फरक पडत नाही मला. घाबरत नाही मी कोणाला. हे बघ इंद्राणी, कोणीही माझं काही बिघडवू शकत नाही. तुला जर वाटत असेल ना की माझ्या विरोधात जाऊन तुला ग्रंथ मिळेल तर तो भ्रम आहे तुझा. तुला कळलं असेल एव्हाना, त्या नेत्राला सुद्धा हिचं, ह्या त्रिनयना देवीचं वरदान आहे. काहीच बिघडवू शकली नाही ती माझं. नाही ना? तसंच आहे. माझं कोणीही काही बिघडवू शकत नाही. तेव्हा आता ठरव, मी सांगतेय तसं करून ग्रंथ मिळवायचा की माझ्या विरोधात जाऊन ग्रंथ हातचा कमवायचा. ठरव एकदाच काय ते आणि मोकळी.
या नेत्राचं मन काही वाचता येणार नाही मला. आता शेखरलाच टार्गेट करावं लागेल. शेखरचं मन वाचून तरी कळेल की या दोघांचं काय प्लॅनिंग सुरू आहे.